आजकाल लोकांच्या जीवनात, लोकांच्या नात्यात एका गोष्टीने विष पसरले आहे. ते म्हणजे एकमेकाबद्दल वाईट बोलणे, एकमेकांच्या चुगल्या करणे. लोकांना समोर तर खूप चांगलं बोलायचं असतं, पण आपल्या मागे लोकांना चांगलं बोलता येत नाही. अशी लोकं परमेश्वराला कधीच आवडत नाहीत. त्यांच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद कधीही नसतो. जगात खूप कमी लोक असतील जे कोणाच्या पाठीमागे ऐकतात. एखाद्याच्या जास्त उणिवा त्यांच्या उणिवा ऐकण्यात जास्त मजा येते, कुणाचे वाईट ऐकण्यात जास्त मजा येते. आणि हे लोक मोठ्या आवडीने ऐकतात, खूप लक्षपूर्वक ऐकतात. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे हे जाणण्याची लोकांना फार आवड असते. चांगल्या व्यक्तीबद्दल त्यांच्यात काही ना काही कमतरता, काही ना काही उणिवा असाव्यात. जग पाहण्याची आणि माणसं पाहण्याची लोकांची सकारात्मक दृष्टी संपली आहे. माणसं चांगलं बघू शकत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो माणूस तुमच्या समोर दुसऱ्यांचं वाईट करतो तो दुसऱ्यांच्या बाबतीत वाईट गोष्टी करेल, कारण तो त्याचा स्वभाव आहे. जो स्वतः सद्गुणी असतो तोच इतरांचे गुण पाहू शकतो, कारण माणूस त्यांच्या शब्दातून त्यांचे चारित्र्य दाखवतो. तुमच्या तोंडातून जे बाहेर येते तेच तुम्ही आहात, असा त्याचा अर्थ होतो. तुमच्या तोंडून जे जे बाहेर येते तेच तुम्ही आहात, असा त्याचा अर्थ होतो. तुमच्या तोंडून जे बाहेर पडते ते इतर कोणाचा परिचय देत नाही, ते फक्त तुमचा परिचय देते. कधी कधी जळाऊ वृत्तीचे लोक इतरांचे वाईट करतात नेहमी, आणि म्हणून आपण त्यांना खाली पाडू शकतो. त्यांच्याबद्दल खोटे अफवा पसरू शकतो, आपण त्याला खाली पाहू शकतो. बरेच लोक म्हणतात की आमच्या पाठीमागे लोक आमच्यावर टीका करतात, आमच्याबद्दल वाईट गप्पा करतात. खोटे अफवा पसरवणाऱ्याचे काय करायचे तुम्हाला? त्यांच्यासोबत काही करण्याची गरज नाही, कारण ते स्वतःसोबत खूप चुकीचे वागतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की माणूस सगळ्यांबद्दल वाईट बोलत राहतो, गॉसिप्स करत असतो, इतरांच्या बाबतीत निषेध करतो. त्यांच्या बाबतीत सर्वप्रथम लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणे थांबवतात, कारण त्यांना हे समजलेले असते की तो विश्वासघाती व्यक्ती आहे. तो कधीही कोणाला काहीही बोलू शकतो. एखाद्याच्या पाठीमागे आपण कोणाबद्दल काही बोललो तर त्याला कळणार नाही असे लोकांना वाटते, पण एकदाच तोंडातून शब्द निघतात आणि ते जगभर फिरतात आणि पुन्हा तिथे परत येतात, आणि प्रत्येकाला समजते की या व्यक्तीचा स्वभावच असा आहे, तो सगळ्यांशी फक्त गलिच्छ बोलतो. मग लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचे सोडून देतात, त्याची काळजी घेणे थांबवतात. तुमच्या पाठीमागे लोक तुमच्याबद्दल वाईट का बोलतात याची 3 कारणे आहेत, हे लक्षात ठेवा. जो तुमच्या पातळीवर पोहोचू शकत नाही, ज्यांना तुम्हाला जे मिळाले ते मिळाले नाही. तिसरे म्हणजे ज्यांना तुमची कॉपी करायची आहे पण करू शकत नाही. तर या 3 गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवा. अनेकांना असे वाटते की आपण कोणाच्या पाठीमागे काही बोललो तर कुणाला कळणार नाही. ज्यांना आपण इतरांबद्दल काही गोष्टी बोललो आहोत त्या गोष्टी ते गुप्त ठेवतील, पण आजकाल काहीही गुप्त राहिलेले नाही. तुम्ही कुणाला तरी सांगाल, कुणाला सांगू नका, ही खूप गुप्त गोष्ट आहे. मी फक्त तुम्हाला सांगत आहे. असं सांगितल्यावर समोरची व्यक्ती म्हणते ठीक आहे, मी कोणाला सांगणार नाही, असे वचन आपण त्यांच्याकडून घेतो. आज तुम्ही ज्या गोष्टीसाठी न सांगण्याचे वचन देऊन जितके थांबवाल, तितकी ती व्यक्ती ती गोष्ट इतरांना सांगेल. ती लोक पाठीमागे इतरांबद्दल वाईट बोलतात, त्यांच्या मनात गुपित गोष्टी कधीच टिकून राहू शकत नाहीत. ते लोक आयुष्यात कधीच कोणाचा विश्वास संपादन करू शकत नाहीत. इतर लोकांचा ते कधीच आदर करत नाहीत. काही लोक तुम्हाला म्हणतात अशा लोकांपासून नेहमी दूर राहा, हे खूप वाईट लोक आहेत, अशा लोकांशी संबंध ठेवायचे नाहीत. पण वाईट विचार करणाऱ्या लोकांचा हाच स्वभाव असतो, कारण ते तुमच्या समोर तुमची स्तुती करतील आणि इतरांचे वाईट करतील, जेणेकरून तुम्हीही इतरांचे वाईट करू शकाल. पण सावध राहा, जे लोक तुमच्या समोर इतरांचे वाईट करतात तेच लोक त्यांच्याजवळ जाऊन तुमच्याबद्दल वाईट बोलतील आणि त्या व्यक्तीला निंदाही करतील, जेणेकरून तुम्ही पण त्यांच्याबद्दल काहीतरी बोलाल. पण लक्षात ठेवा, ते त्या व्यक्तीला काय बोलले ते त्यांना
त्यांना सांगणार नाहीत, पण तुम्ही त्या व्यक्तीला काय म्हणालात ते त्याला सर्व काही सांगतील. तर असे लोक जे इतरांबद्दल वाईट गप्पा मारतात, जे इतरांचे वाईट करतात, त्यांच्या मनात इतरांबद्दल नेहमी जळाऊ वृत्ती असते. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू नका, कारण जर तुम्ही त्यांच्याशी थोडे जरी बोललात तरी तुमचेच नुकसान होईल, कारण ही व्यक्ती कधीच कोणाचे भले करू शकत नाही. हे त्यांचे कायमचेच आहे. त्यामुळे कोणाशीही मैत्री करताना सावधानगिरीने करा, कोणाशीही बोलताना सावधानगिरीने बोला. आजकाल लोकांना गप्पा मारण्याची खूप सवय असते. जिकडे पाहावे तिकडे लोक बोलतच राहतात. अनोळखी व्यक्तीशी लोक खूप वेळ बोलत राहतात. लोकांना फालतू बोलणे फार आवडते, पण तीच वेळ जर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या विकासासाठी, तुमच्या भल्यासाठी वापरला तर लोकांच्या आयुष्यात किती वाढ होईल. जगात तेच लोक महान होतात जे महान कार्य करतात. सामान्य कामगार सामान्य राहतात. जो महान कार्य करतो तो महान व्यक्ती बनतो. तुमचा कोणी मित्र किंवा मैत्रीण नसली तरी चालेल, पण नेहमी अशा वाईट वृत्तीच्या लोकांपासून दूर राहा, कारण अशा लोकांना स्वतःचे कोणी नसते. आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी असे लोक कोणाचेही नुकसान करू शकतात. असे लोक कोणाचा विश्वास जिंकू शकत नाहीत, कारण त्यांचा स्वभावच असा असतो. अशा प्रकारे त्यांना आयुष्यात पुढे जायचे आहे. इतरांना पाडून इतरांचे वाईट करून जे लोक तुमच्या समोर इतरांचे वाईट करतात, तेच लोक त्यांच्याजवळ जाऊन तुमच्याबद्दल वाईट बोलतील, आणि त्या व्यक्तीला देखील तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोलतात ते देखील सांगतील. तुमच्या समोर ती खूप मैत्री दाखवतील, वाईट बोलतील, आणि त्या व्यक्तीला देखील तुम्ही त्यांच्याबद्दल काय काय बोलतात ते देखील सांगतील. तुमच्या समोर ते खूप मैत्री दाखवतील आणि त्या व्यक्तीची निंदाही करतील, जेणेकरून तुम्ही पण त्यांच्याबद्दल काहीतरी बोला. पण लक्षात ठेवा, ते त्या व्यक्तीला काय म्हणाले तेच त्यांना सांगणार नाहीत, पण तुम्ही त्या व्यक्तीला काय म्हणालात ते त्याला सर्व काही सांगतील. तर असे लोक जे इतरांबद्दल वाईट गप्पा मारतात, जे इतरांचे वाईट करतात, त्यांच्या मनात इतरांबद्दल नेहमी जळाऊ वृत्ती असते, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू नका, कारण जर तुम्ही त्यांच्याशी थोडे जरी बोललात तरी तुमचेच नुकसान होईल, कारण ही व्यक्ती कधीच कोणाचे भले करू शकत नाही. हे त्यांचे कायमचे आहे. त्यामुळे कोणाशीही मैत्री करताना सावधानगिरीने करा, कोणाशीही सावधानगिरीने बोला. आजकाल लोकांना गप्पा मारण्याची खूप सवय असते. जिकडे पाहावे तिकडे लोक बोलतच राहतात. अनोळखी व्यक्तीशीही लोक खूप वेळ बोलत राहतात. लोकांना फालतू बोलणे फार आवडते, पण तेच वेळ महान कार्य करण्यात घालवा, म्हणजे तुमचाच फायदा होईल. कोणाचा विश्वास जिंकू शकत नाही, कारण त्यांचा स्वभावच असा असतो. अशा प्रकारे त्यांना आयुष्यात पुढे जायचे आहे. इतरांना पाडून इतरांचे वाईट करून इतरांबद्दल वाईट गप्पा मारून त्यांना आयुष्यात पुढे जाता येईल असं त्यांना वाटतं. त्यांना माहीत नसते. त्यामुळे तुमचे स्वतःचे कल्याण करायचे असेल तर अशा लोकांच्या गप्पामध्ये पडू नका. तुम्हालाही जीवनात महान व्हायचं असेल तर महान कार्य करा. जर तुम्ही तुमचा विचार मोठा केला तर एक दिवस तुमच्या बाबतीत काहीतरी मोठंच घडेल. तो व्यक्ती एक बोट दुसऱ्यांकडे दाखवतो, पण तो हे विसरतो की बाकीची 4 बोटं त्यांच्याकडे असतात. जगभरातील असे कित्येक लोक वाईट गोष्टी करत राहतात, पण त्यांना स्वतःचे दोष अजिबात दिसत नाहीत. तेव्हा अशा लोकांची काळजी करू नका. दुसऱ्याचे वाईट पाहणाऱ्या व्यक्तीची काळजी करू नका. जे दुसऱ्यांचे अवगुण पाहतो, दुसऱ्यांच्या अवगुणाचा विचार करतो, हळूहळू त्याच व्यक्तीच्या चारित्र्यामध्ये त्याच उणिवा आणि तोटे येऊ लागतात. कारण माणूस ज्या गोष्टीचा विचार करतो, ज्या गोष्टीबद्दल माणूस बोलतो आणि मग तो तसाच होतो. म्हणून जे लोक तुमचे वाईट करतात ते स्वतःच वाईट करत आहेत. एकदा एक व्यक्ती सेक्रेटरीकडे आली. तो म्हणाला की मला तुझ्या खास मित्राबद्दल एक गोष्ट कळली. तेव्हा तो सेक्रेटरी म्हणाला, मग मला ऐकायचे नाही. व्यक्ती म्हणाला, चल ठीक आहे. मग सेक्रेटरीस म्हणाला, आत्ता मला सांग, माझ्या मित्राबद्दल तुला काय सांगायचे आहे ते नक्की खरे आहे की खोटे आहे, याबद्दल तुला खात्री आहे का? त्यावर ती की वाईट. ती व्यक्ती म्हणाली की ही गोष्ट वाईट आहे. तेव्हा सेक्रेटरीस म्हणाला, मग मला ऐकायचे नाही. व्यक्ती म्हणाला, चल ठीक आहे. मग सेक्रेटरीस म्हणाला, आत्ता मला सांग, माझ्या मित्राबद्दल तुला काय सांगायचे आहे ते नक्की. सामान्य लोकच नाही तर मोठ्या पदावर बसलेले लोकही कोणाच्या बोलण्यात गुंग होतात. अगदी हुशार लोकही आपल्या मनावर ताबा ठेवू शकत नाही. त्यामुळे कुटुंब, समाज, राष्ट्र उभारता येत नाही. शब्दामध्ये इतकी ताकद आहे की ती संपूर्ण राष्ट्राचा नाश करू शकते, किंवा मग तो प्रत्येक व्यक्तीला महानतेच्या शिखरावर नेऊ शकते. म्हणूनच हा नियम आपल्या जीवनात बनवा की आपण फालतू गप्पाही ऐकणार नाही आणि कोणासोबत मारणारही नाही.
कारण आपण जे ऐकतो जे बोलतो ते आपल्या आयुष्यात फिरत राहते आणि आपण त्या वर्तुळात फिरत राहतो आणि कधीच पुढे जाऊ शकणार नाही. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल, तर तुम्हाला वाढवायचे असेल, तर या गोष्टीपासून दूर जा आणि स्वतःला उंच करा. जो सत्याने चालतो, जो निस्वार्थी मनाने इतरांना मदत करतो, ज्याच्या मनात इतरांबद्दल करुणा असते, जो भगवंताचा नामस्मरण करून इतरांचा चांगला विचार करतो, अशा व्यक्तीच्या पाठीशी नेहमी भगवंत उभा असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.